हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल. आज आपण पाहणार आहोत कढीपत्त्याची चटणी कशी बनवतात ते. कढीपत्त्याचे खूप सारे फायदे आहेत, जसं की पित्तशामक म्हणून पण वापरला जातो कढीपत्ता. केसांच्या समस्या दूर करण्यासाठी पण कढीपत्त्याचा खूप जण वापर करतात. चला तर मग पाहूया आपण कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. प्रथम एका बाउलमध्ये आपण 2 वाटी कढीपत्ता स्वच्छ धुवून सुकवून घेतलेला आहे, जेणेकरून भाजताना आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे. अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत. अर्धा वाटी जवस घेतलेलं आहे. अर्धा वाटी डाळवं घेतलेले आहेत. अर्धा वाटी धने घेतलेले आहेत. इथे 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत सुक्या मी, आणि 2 चमचे जिरं घेतलेले आहेत. आता आपल्याला भाजताना सर्व जिन्नस मध्यम आचेवर भाजायचे, जेणेकरून आपली चटणी खमंग होईल. त्यामुळे मी लोखंडाच्या कढईचा वापर करत आहे. लोखंडाच्या कढईमध्ये व्यवस्थित भाजलं जातं. आता प्रथम आपण शेंगदाणे भाजून घेऊयात. शेंगदाणे भाजण्यासाठी 1 ते 1.5 मिनटं लागतो. व्यवस्थित भाजून झाल्यानंतर त्यावरची साल काढून घ्यायची आहे व शेंगदाणे पूर्ण पांढरे करून घ्यायचे आहेत. आता इथे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये काढून व्यवस्थित थंड करून वरची साल काढून घेऊयात. अशा प्रकारे सर्व साहित्य एक एक करून आपण भाजून घेऊयात. हे सर्व साहित्य मंद आचेवर भाजायचं आहे, जेणेकरून खमंग भाजलं जाईल. इथे आपण जे जवस वापरणार आहोत ते आयर्न, प्रोटीन आणि विटॅमिन B6चा उत्तम सोर्स आहे, ज्यामुळे ॲनिमिया, जॉईंट पेन दूर होते आणि ब्रेन पॉवर वाढते. इथे तिळाचा पण आपण वापर करणार आहोत. तिळामध्ये झिंक, कॅल्शियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे त्याचे सेवन केल्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो. आता आपलं खोबर पण व्यवस्थित भाजून झालेलं आहे. आता धने, जिरे आणि मिरच्या भाजून घेऊयात. आधी धने टाकून 2 मिनटं भाजून नंतर जिरे टाकूयात, कारण की जिरे आणि धने एकत्र टाकले तर जिरे करपण्याची शक्यता असते. आता लास्टला मिरच्याचे काप टाकून व्यवस्थित भाजून घेऊयात. आता हे भाजलेलं साहित्य सगळं प्लेटमध्ये काढून घेऊन फायनली आपण कढीपत्ता भाजणार आहोत. कढीपत्ता भाजताना आपल्याला त्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे, ज्यामुळे कढीपत्ता व्यवस्थित भाजला जाईल आणि त्याला एक क्रिस्पीनेस येईल. आता सर्व साहित्य आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे. हे सर्व साहित्य एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता त्याआधी आपल्याला कढीपत्त्याची भाजलेली पानं आपल्याला चुरगळून घ्यायची आहेत, जेणेकरून मिक्सरमधून काढताना आपल्याला जास्त त्रास होणार नाही. आता हे मी असे चुरगळून घेत आहे पानं. त्यामध्ये सर्व भाजलेलं जिन्नस टाकून घ्यायचं आहे एक एक करून. हे सर्व ॲड करून झाल्यानंतर फायनली मी मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. हे सर्व एकत्र करून आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. मीठ तुम्ही चवीनुसार टाकू शकता. मिक्सरच्या भांड्यामधून काढताना थोडंसं दरदरीत काढल्यानंतर चटणी जास्त चविष्ट लागते, त्यामुळे थोडं थोडं फिरून घ्यायचं आहे मिक्सरवरती. ते तुम्ही पाहू शकता, याची थोडीशी जाडसर काढलेली आहे मी चटणी. आपली चटणी तयार झालेली आहे. थँक्यू.
तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.